आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम हा आशिया खंडामधला अग्रगण्य उपक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अंगीकृत उपक्रम म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधला उपक्रम. आणि या उपक्रमाचा जो 10वी विभाग आहे आणि भौगोलिक संलग्न माहीम खाडी म्हणजे मिठी नदी त्या लगतची तीव्र जंगल आणि पाणी पुरवठा हे ताब्यात मिळावं म्हणून अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांच्याकडे अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळानं अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई यांना नोटीस पाठवली की तुम्ही पेपरमध्ये जाहिरात द्या आणि जनतेचा विरोध आहे का, विरोध असल्यास अर्ज दाखल करा म्हणून नोटीस प्रसिद्ध करा. त्यामुळे लोकसत्ता वृत्तपत्रामधून 29 नोव्हेंबर 2025 रोजी बातमी प्रसिद्ध झाली. आता कायदा काय सांगतो? इलेक्ट्रिसिटी कायदा 2003 मध्ये स्पष्ट केले, कलम 14 आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करीत असलेल्या उपक्रमाच्या अखत्यारीत असलेल्या क्षेत्रफळावर कुणालाही खाजगी कंपनीला अतिक्रमण करता येणार नाही किंवा स्पर्धात्मक दावा करता येणार. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेनं चालवलेला उपक्रम हा जनतेच्या सेवेसाठी आहे. म्हणजे बेस्ट उपक्रम मुंबई शहरातील प्रवासी जनतेला सुविधा देतात. त्याचबरोबर वीज ग्राहकांना वीज पुरवठा करून वीज ग्राहकांची सेवा केली जाते. आता ही सेवा किफायत दराने, न तोटा न फायदा या तत्वावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उपक्रमातर्फे पुरवली जाते. मग अशा उपक्रमाच्या क्षेत्रफळावर अतिक्रमण करणं किंवा तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणं हे बेकायदेशीर आणि चुकीचं कृत्य आहे. आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की अदानी व्यवस्थापन हा ग्रुप या समूह त्या महाराष्ट्रामध्ये बदनाम झालेला आहे. मुंबईच्या जागा घेणं, महाराष्ट्रामधील सरकारी उपक्रम ताब्यात घेणं आणि त्याची सेवा मात्र योग्य पद्धतीनं पुरवली जात नाही. अगदी उदाहरण स्पष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की उपनगर वीज कंपनीचा ताबा अदानी समूहानं 29 ऑगस्ट 2018 घेतला. ताबा घेतला त्यावेळेला 4,500 कायम पद होती. ताबा घेतल्यापासून गेल्या 5-7 वर्षामध्ये जवळजवळ 2,500 पद रिक्त झाले.
सध्या परमनंट कामगारांची फक्त 2000 पद शिल्लक आहे. 5000 कंत्राटी कामगारांतर्फे उपनगरामधल्या 32 लाख वीज ग्राहकांना सेवा देण्याचं काम केलं जात आहे. उपनगरामध्ये विजेचा लपंडाव सतत चालू आहे, कारण कामगारांची संख्या अपुरी. कंत्राटी पद्धतीनं कामं दिल्यामुळं ते स्किल कामगार नाही, त्यामुळं वीज ग्राहकांना तासन तास वीज मिळत नाही. एरिया ऑफ सप्लायमध्ये गेला तर तो पुन्हा कधी चालू होईल, तासानं चालू होईल, 2 तासानं चालू होईल, 4 तासानं चालू होईल, याची शाश्वती नाही. अदानी व्यवस्थापनानं अन्याय करायला सुरुवात केली. त्यांना कामगार कपात करायचे आहे, त्यामुळे त्या कंपनीमध्ये स्थायी आदेश नाहीत. कंपनीला जे कामगार आयुक्तांनी मंजूर केलेले स्थायी आदेश, स्टँडिंग ऑर्डर असते, ती स्टँडिंग ऑर्डरच नाही कामगारांच्यासाठी. त्यामुळे एखाद्या कामगारांचा जर गुन्हा झाला असेल किंवा नसेल झाला तर त्याला स्थायी आदेशानुसार आरोपपत्र देऊन आरोपपत्राची खातेनिहाय चौकशी करण्याची पद्धतच नाही. आरोप झाला, कुणीतरी तक्रार केली, कुणीतरी सांगितलं हा असा करतोय तसा करतोय, तर त्याला लगेच बढतर प्रशिक्षण. आणि अशी अनेक प्रकरणं मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियननं औद्योगिक न्यायालयामध्ये दाखल केलेली, मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. आणि ही कंपनी अदानी ही 5वी महत्वाकांक्षा असलेली कंपनी. त्यांना मुंबई आता त्यांच्या मिट्टीत घ्यायचे आणि मुंबईच्या वीज ग्राहकांना किंवा मुंबईच्या जनतेला योग्य पद्धतीनं सुविधा देण्याचं काम त्यांना करायचं नाही. पैसा कमवायचा आहे, गडगंज व्हायचा आहे आणि हा देशच पुरा ताब्यात घ्यायचा आहे, अशा प्रकारचं धोरण अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीनं अंमलात आणलेलं आहे. आपणाला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जे महाराष्ट्रामध्ये विजेचे साम्राज्य शासकीय आहे, महाराष्ट्र शासनात आहे वीज मंडळ, ते सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीने केलेला होता. त्यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कामगारांनी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. अदानीला आम्ही येऊन देणार नाही, म्हणजे अदानी हा व्यापार आणि कामगार क्षेत्रामध्ये बदनाम झालेला उपक्रम आहे. आणि या बदनामानी आता धारावीचं डेव्हलपमेंट करण्याबरोबर धारावीची पुनर्रचना विकास करण्याच्या नावाखाली आता बेस्ट उपक्रमाचा धारावी भौगोलिक संलग्न असलेला माहीम नदी नाही, मिठी नदी आहे. त्यांना ते नदीचं नाव सुद्धा माहीत नाही, त्यांनी म्हटलंय माहीम नदी. आणि तिथं असलेली तीव्राची झाडं, जंगल आणि पाणी पुरवठा क्षेत्र हे अदानीला ताब्यात घ्यायचं. ह्या माहीमच्या प्रतिनिधी आहेत. आणि आता धारावीमध्ये आम्ही धारावी बचाव, बेस्ट उपक्रम बचाव म्हणून आम्ही आंदोलन छेडणार आहोत. आंदोलनाची रूपरेखा सांगताना प्रथम आम्ही
धारावीतील जनतेच्या, मुंबई शहरातील जनतेच्या सभा घेणार, जनतेला जागृत करणार आणि त्यानंतर मोर्चे, मुंबई बंदचा नारा देणार. म्हणजे आमच्या आंदोलनाचं स्वरूप अगदी स्पष्ट आहे की आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असलेला उपक्रम, श्रेष्ठ उपक्रम, जो जनतेच्या हितासाठी गेल्या 100-125 वर्षापासून काम करतो, त्या उपक्रमाचा जर क्षेत्रफळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असाल तर हा उपक्रम मोडीत निघेल. कारण आजची परिस्थिती अशी आहे की बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तोट्यामध्ये आहे. सतत बेस्ट कडून, मुंबई महानगरपालिकेकडून सांगितलं जातं की बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला आहे. मुंबई महानगरपालिका सतत आर्थिक मदत करीत आहे आणि ह्या उपक्रम जर टाळण्याचा असेल तर वीज पुरवठा विभाग टाळू शकतो. वीज पुरवठा विभागाच्या कायद्यामधून परिवहन विभाग चालवला जातो. पण आजची अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण अखत्यारी मुंबई महानगरपालिका येत असल्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या दबावाखाली आज बेस्ट उपक्रम धारावीमध्ये विजेचा लपंडाव चालू केलेला आहे. 100 वर्षात सातत्यानं वीज देणारा हा उपक्रम कधीही वीज खंडित झाली तर 15 मिनिट, 20 मिनिट, अर्ध्या तासाच्या आत परत वीज पुरवठा सुरळीत केला जातो. पण ही नोटीस जाहीर झाल्यापासून बेस्ट उपक्रमानं सुद्धा धारावीमध्ये वीज पुरवठा स्वतःहून खंडित करायचा, तासन तास वीज पुरवठा द्यायचा नाही, अशा प्रकारचं सत्र सुरू केले. त्यामुळं आम्हाला शंका निर्माण झाली की महाराष्ट्र शासन हस्तक्षेप करणार. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जर धारावीचा वीज पुरवठा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं जर अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीला देण्याचा प्रयत्न केला तर मुंबईतली जनता स्वस्त बसणार नाही, वीज ग्राहक स्वस्त बसणार नाही, प्रवासी जनता स्वस्त बसणार नाही. तर आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांचे मनसुबे हाणून पाडण्याचा विचार निश्चित केलेला आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी कायदा 2003 कलम 14 मध्ये स्पष्ट नमूद केले, स्थानिक स्वराज्य संस्थेचा उपक्रम असेल तर त्याचं क्षेत्र ताब्यात घेण्यात, स्पर्धात्मक ही तुलना करण्यात किंवा ताब्यात घेणं हे बेकायदेशीर कृत्य आहे, चुकीचं आहे, धोरण आहे. हे कायद्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही आंदोलन सुरू केलं तर या मुंबई शहरातील वीज ग्राहक आणि प्रवासी जनता आमच्या मागे ठामपणानं उभी राहील असा विश्वास आम्हाला आहे की बेस्ट प्रशासनानं याच्यावरती कोणत्या प्रकारचं धोरण असेल. माहितीचा अधिकार 2005 अन्वये महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रम यांच्याकडे आम्ही माहिती मागवली की टाटा जर मागणी करीत असेल इलेक्ट्रिसिटी कायदा 2003च्या कलम 14, 15, 18 नुसार जर अर्ज करीत असेल की आम्हाला धारावी आणि संलग्न माहीम, तीव्र जंगल आणि पाणी पुरवठा हे आमच्या ताब्यात क्षेत्र द्या, तर ह्यावरती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जनरल मॅनेजरचं धोरण काय, म्हणून आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवलेली आहे.
येत्या 7-8 दिवसामध्ये माहिती येईल, 15 दिवसामध्ये येईल. आणि माहिती आली की बेस्ट उपक्रम, जर अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीच्या फेवरमध्ये असेल तर जनरल मॅनेजर हटाव, बेस्ट बचाव, अशा प्रकारचं धोरण आमचं असतं. 2003चा इलेक्ट्रिसिटी कायदा 2003च्या कलम 14, 15, 18 अशा कायद्याखाली त्यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मागणी केली, अर्ज केला. आता या अर्जानुसारच महाराष्ट्र राज्य विद्युत आयोगानं त्यांना नोटीस काढा म्हणून सांगितलंय जनतेसाठी. जनतेचा विचार काय, जनता याला सहमत देते का, जनतेचा विरोध आहे का, हे नोटीस काढा आणि हरकती असतील मागून घ्या. जनतेला हरकत यासाठी असावी की अदानीचा वीज दर आणि बेस्ट उपक्रमाचा वीज दर याची तुलना केली तर अदानीचा वीज दर जास्त आहे. आपण सेवेची तुलना केली तर बेस्ट उपक्रमाची सेवा आशिया खंडामध्ये 1 नंबरची आहे आणि अदानीची सेवा ही वस्त आहे. अदानीकडं मॅन पॉवर नाही. अगदी तुम्हाला स्पष्ट सांगतो, उपनगर वीज कंपनी अदानीकडे आहे, 32 लाख वीज ग्राहक आहेत. कामगारांची संख्या किती, परमनंट कामगारांची 2000 संख्या, कंत्राटी कामगारांची संख्या किती, 5000च्या वरती. 32 लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडे या. बेस्ट उपक्रमाकडे फक्त 9 लाख वीज ग्राहक आहेत. कामगारांची संख्या किती, आज 4000 वरती परमनंट कामगार आहेत, कंत्राटी कामगार 2000 आहेत. म्हणजे अदानी 32 लाख वीज ग्राहकाला प्रवास ही देते वीज पुरवठा आणि बेस्ट फक्त 9 लाख देते. त्याच्या अगोदरच सांगतो की BSES कंपनी होती उपनगरामध्ये, BSES कंपनी होती, मुंबई सबअर्बन इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी. त्यावेळेपासून कंत्राटी कामगारांना कायम करण्याचं काम या मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने केले. सन 2010-2011 साली आमच्या करारानुसार 1300 कंत्राटी कामगारांना परमनंट केलं. त्यावेळी अनिल अंबानीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी बरोबर आम्ही करार केला आणि त्यानंतर पुन्हा 19 सप्टेंबर 2016 रोजी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर उपनगर वीज कंपनी यांच्यामध्ये समझोता झाला की असलेले कंत्राटी कामगार टप्प्याटप्प्यानं परमनंट करण्यात, कामगाराच्या एका मुलाला नोकरीमध्ये घेण्याचा, मुलीला नोकरीमध्ये घेण्याचा आणि कंत्राटी कामगारांना परमनंट करण्यात. पण 2016 नंतर या अदानी आल्यापासून एकही कामगार परमनंट झाला नाही, केला नाही, कराराचा भंग केला म्हणून आम्ही औद्योगिक न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे. म्हणजे अदानीच्या विरोधामध्ये मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने औद्योगिक न्यायालयामध्ये 45 केसेस दाखल केले आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये 9 दाखल केलेले. म्हणजे कंत्राटी कामगारांचा प्रायव्हेट फंडापासून कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन कायद्यानुसार वेतन मिळण्यापासून हे सगळे दावे दाखल आहेत. म्हणजे या अंतर्गत कामगारांच्या युनियननं एवढं काम केलं उपनगर वीज कंपनीमध्ये अदानी येण्या अगोदर. अगदी एखादा जर कामगार कंत्राटी कामगार मृत्यू पडला नैसर्गिक कारणानं तर त्याच्या फॅमिलीला 8 लाख रुपयाची मदत देईल. परमनंट कामगार जरी नैसर्गिक कारणानं कुठेही
मेला तरी परमनंट कामगारांना 20 लाख रुपये इन्शुरन्स देणं, अशा प्रकारचे करार केले. साहेब तुम्ही जो मगासपासून जो कायद्याचा उल्लेख करताय, तर सरकारने तोच कायदा जर रद्द केला तर पुढे काय? एक नीट समजून घ्या, इलेक्ट्रिसिटी कायदा 2003 कधी आला तुम्हाला माहिती आहे? केंद्र सरकारनं आणला. गीते साहेब ज्या वेळेला शिवसेनेचे नेते, सध्याचं सरकार सगळे जुने कायदे रद्द करण्याच्या मागे आहे ना. आता रद्द केला तर हा देशच आता विकायला काढतील, काढलेलाच आहे. मग त्याला आपण जागे झालं पाहिजे ना. आता आपण जागरूक झालं पाहिजे. चालू आहे बा कायदे, तुम्हाला माहिती आहे का? कामगार कायदे बदलायला झाले बदलले. हे आंदोलन होणार. वीज वितरणाच्या संदर्भात सरांनी आता सगळाच उहापोह केलेला आहे. पण पाहिलं तर मी स्वतः माहीममध्ये आहे. धारावी माहीममध्ये मोठ्या प्रमाणावरती आता वीज खंडित केली जात आहे, हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, धारावी ते वरळी ही एकच गाडी आहे आणि 4-5 कर्मचारी एवढ्या मोठ्या विभागाला कसे काय पुरे पडणार आहेत? मग वीज बेस कशी अकार्यक्षम आहे हे समाजाला सगळ्यांना सांगण्याचा हा हेतू दिसतो. एकूणच ह्या जर घडामोडी पाहिल्या तर आपल्याला वाटतंय की ही महापालिकेची बेस्ट वितरण संस्था अदानीला देण्याचं हे रंगमंचावरचं नेपथ्य आहे असं सगळ्यांनाच आम्हाला वाटतंय. आणि धारावी एकंदरीतच मुंबई सह देशाला आज अदानीने जे काही मागणी केलेली आहे, म्हणजे धारावी डेव्हलपमेंट पासूनच जर पाहिलं तर 5,000 करोड रुपयाला जेव्हा टेंडर भरली गेली तेव्हा सॅव्हलन कंपनीने 7,000 करोड रुपये डेव्हलपमेंटसाठी सांगितले, 7,200 करोड रुपये. त्याच वेळेला 5,000 करोड रुपयाला डेव्हलपमेंटसाठी अदानीला दिली जाते. म्हणजे 2200 कोटीचा महसूल तेव्हाच सरकारनेच बुडवलेला जनतेचा आहे. तर आपण सगळीकडे पाहिलं, आजच्याही वर्तमानपत्रामध्ये पाहिलं तर लोकसत्तेमधला ही बातमी आहे. सगळ्या पद्धतीचं देखभाल आता मोनोरेल सुद्धा देखभालीसाठी पाहतोय. म्हणजे L&T कंपनीकडे त्याचा देखभालीचा सगळा सांभाळ केला जात होता. एवढ्या वर्षाचा अनुभव असलेल्या कंपनीकडून कशी अकार्यक्षम आहे असं दाखवून आता ती अदानीकडे सोपवली जाणार आहे. तुम्ही पाहिले की एअरपोर्टच्या बाबतीत सगळीकडे आता इंडिगो आणि कशा पद्धतीचं लोकांना वेठीस धरून तिकिटाचा भाव वाढवून कशा पद्धतीचं केलं जात आहे. आणि आता तर अन्नधान्य सुद्धा अदानीकडे गोदामा दिली जाणार आहे. तर आता शेती सुद्धा होत नाही, की आता विषय वेगळा होईल तो. पण खरीप तर गेली, रब्बी सुद्धा आता होणार नाही. आणि गेल्या वर्षीच्या गोदामातला असलेला अन्न पुरवठा आपल्याला आता होतोय आणि आता गोदामं जी तयार झाली आहेत ती अदानीचीच आहे. तर तुम्ही विचार करा अन्नधान्याच्या किमती काय असतील. या सगळ्या बाबतीत जर आपण पाहिलं तर देश जागा झाला नाही. तर हे सगळं गोष्टी एकाच व्यक्तीच्या हातात जातील असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं आणि हे भीतीदायक आहे. तर वीज वितरणाची साधनं पाहिली आपण तर तीच जुनी ठेवली गेली आहेत. ट्रान्सफॉर्मरवरती लोड येतोय, फाटले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती 2 ते 2.5-3 तासापर्यंत वीज खंडित होते. ही स्थिती भयावह आहे. आजच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती वीज खंडित होणं हे सुद्धा नागरिकांसाठी धोकादायक आहे. तर जनतेला अजून महागाई कुठपर्यंत होरपळायला ढकललं जाणार याचाही विचार झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही अदानीलाच ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या फटक्या जोडीमध्ये किती गोष्टी आपण टाकत चाललोय आणि आपण आपलं मायबाप सरकार म्हणत असू तर ते कुठल्या पद्धतीचं कार्य करते ते आपल्याला आता काही समजण्यासाठी नवीन गोष्ट नाही असं मला वाटतं. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.